टीव्ही अभिनेता रोहित चंदेलला अटक करण्यात आली। अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे। रोहित विरुद्ध पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रोहित चंदेलला विशेष पोक्सो न्यायालयात हजर करण्यात आलंय। टीव्ही अभिनेता रोहित चंदेल याला अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी आणि तिचा पाठलाग केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली। रोहित विरुद्ध पोक्सो कायद्याअंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली। दहिसर येथील त्याच्या घरातून पोलिसांनी अटक करून त्याला विशेष पोक्सो न्यायालयात हजर करण्यात आले। पिंपरी चिंचवडच्या मोशीमधील दुर्घटना प्रकरणी या दुर्घटनेत एकूण 9 कामगारांचा मृत्यू झालाय। दुर्घटनेच्या शोधकार्याला तब्बल 81 तासानंतर विराम मिळाला। मोशी इमारत दुर्घटनेच्या शोधकार्याला तब्बल 81 तास लागलेत। बुधवारी दुपारी 2 वाजता सुरू झालेलं शोधकार्य शनिवारी मध्यरात्री 1 वाजता संपलंय। या दुर्घटनेत 9 कामगारांचा मृत्यू झाला। सुदैवाने 14 कामगारांमध्ये बचाव झाला। इमारतीच्या केवळ तळमजल्यालाच पूर्णत्वाचा दाखला असताना पहिला आणि दुसरा मजला कसा काय उभारला, तो कोणाच्या परवानगीने वापरण्यात आला, पर्यावरण विभागाचे ते अधिकारी की संबंधित कंत्राटदार, दोष नेमका कोणाचा, कचऱ्याचे ढीग एकावर एक रचत त्याचा डोंगर झाला, त्याकडे पालिकेच्या कोणकोणत्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं, अशा सर्वांवरती कारवाई अपेक्षित आहे। पण चौकशी समितीत कोणाला दोषी धरलं जाणार का, की केवळ चौकशीचा फार्स केला जाणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं। नातवावरील संकट दूर करण्याचा आमिष आजोबांची 3.75 लाखांची फसवणूक करण्यात आली। यवतमाळमधील भोंदू मांत्रिकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। यवतमाळ शहरातील सतीश सोपान पाटील यांची भोंदू मांत्रिक आरोपी संजय कवडेवार याने फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। 2 वर्षाच्या नातवाची प्रकृती वारंवार बिघडत असल्याचा फायदा घेत घरात गुप्तधन असून त्यावरील सापाच्या शापामुळे हा त्रास होत असल्याचे सांगून विधीच्या नावाखाली तब्बल 4.25 लाख रुपये उकळल्याचा आरोप आहे। आर्थिक अडचणीमुळे सतीश पाटील यांनी मित्रांकडे पैशाची मागणी केल्यानंतर हा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी आरोपी संजय कवडेवार याला अटक करून याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली, तर पुढील तपास सुरू आहे। यातील फिर्यादी यांचा नातू जो वारंवार आजारी पडत असायचा, त्याला डॉक्टरचा कुठल्याही प्रकारचा गुण येत नाही, हे कारण शोधून त्या फिर्यादीची भेट घेऊन त्या फिर्यादीला तुमच्या घरामध्ये गुप्तधन आहे आणि शेतामध्ये गुप्तधन आहे, त्या गुप्तधनावरती सापाची बैठक आहे, ती काढण्यासाठी आपल्याला जडीबुटीने पूजा करावी लागेल आणि ही पूजा केली तर तुमच्या नातूला बरं वाटेल, नाहीतर तुमच्या नातवाच्या जीवाचं बरं वाईट होईल, अशा पद्धतीने भीती घालून या बोंधूबाबाने, या ज्योतिषानं या ठिकाणी फिर्यादीची जवळपास 3,75,000 आणि 5 ग्रॅम सोन्याची अंगठी असे भीती घालून उकळलेली आहे। अशा फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल आहे। अनिल अंबानी समूहाची 1021 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने मोठी कारवाई केली। प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणीमध्ये आणखी वाढ झाल्याची माहिती समोर आली। ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आणखीन एक मोठी कारवाई केली। रिलायन्स अनिल अंबानी ग्रुपच्या संबंधित 1021 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीकडून तात्पुरती जप्त करण्यात आली। मोठी अपडेट समोर येते। अनिल अंबानी समूहाची मालमत्ता जप्त करण्यात आली। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीची मोठी कारवाई आता समोर येते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।